सगळ्यांनाच हादरवून सोडणाऱ्या मनमत म्हैसकरच्या मृत्यू प्रकरणी नवी माहिती हाती आली आहे। पोलिसांच्या तपासात मनमतचा मोबाईल आणि बॅग सापडली आहे। पोलिसांनी त्याचे मोबाईल चॅट चेक केले, त्यात तो कोणत्याही तणावात नसल्याचं दिसून आलंय। काल सकाळी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मनमत यानं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती। यापुढे वाहतूक पोलिसांशी बाचाबाची करताना 10 वेळा विचार करा, कारण लवकरच शहरातल्या सर्व वाहतूक पोलिसांना छातीवर वायफाय कॅमेरा लावण्यात येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी जे काही संभाषण किंवा अरेरावी कराल ती सगळी रेकॉर्ड होऊन कंट्रोल रूमला जाणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तोच पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे। मध्यवर्ती बस स्थानक चौकात एका महिलेनं वाहतूक पोलिसाला मारहाण केली। महिला पतीसोबत दुचाकीवरून जात असताना महिलेनं नियम तोडत चुकीच्या दिशेनं गाडी चालवली। यावेळी वाहतूक पोलिसांनी महिलेला रोखलं। यावर संतापून महिला आणि तिच्या पतीनं वाद घालायला सुरुवात केली, तसंच महिलेनं पोलिसावर हात उचलला। दरम्यान महिलेच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। यानंतर बातमी राजकीय गोटातून आहे। व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लॉटरी ठरू शकते, कारण भाजप संसदीय बोर्डातील नायडूंच्या रिक्त जागी फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। संसदीय बोर्डात सध्या 12 सदस्य आहेत, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, त्याचबरोबर शिवराज सिंग चौहान हे एकमेव मुख्यमंत्री संसदीय बोर्डात आहेत। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जीएसटी परिषदेने सिगारेटवर सेस लावण्याच्या निर्णयामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळते। जीएसटी परिषदेच्या या निर्णयानंतर तंबाखू कंपनी आयटीसी अर्थात इंडिया टोबॅको कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे। या घसरणीचा थेट फटका आयटीसी मधील सर्वात मोठी भागधारक असलेल्या एलआयसीला बसलाय। पहिल्या अर्ध्या तासामध्येच एलआयसीचं 7,000 कोटींचं नुकसान झालंय। पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुखरूप सुटकेसाठी त्यांच्या मातापित्यांनी देवाला साकडं घातलंय। अवंती जाधव आणि सुधीर जाधव यांनी सोलापुरातील अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आणि पंढरपूरचं दर्शन घेत या आपल्या मुलाच्या सुटकेची प्रार्थना केली आहे। गुप्तहेर असल्याचा ठपका ठेवत पाकिस्तान कोर्टानं कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात या फाशीवर स्थगिती मिळवली आहे। ही स्थगिती कायम राहावी आणि आपला मुलगा सुखरूप घरी परत यावा अशी प्रार्थना त्यांच्या आईवडिलांनी केली आहे।